कलमनुरी शहर के ब्राह्मण गली क्षेत्र में पिछले कई महीनों से अनियमित पानी की आपूर्ति और सफाई व्यवस्था की बदहाली से नागरिक परेशान हैं। इन समस्याओं के समाधान के लिए क्षेत्र की महिलाओं ने नगर परिषद के मुख्याधिकारी को ज्ञापन सौंपकर तुरंत कार्रवाई की मांग की है। साथ ही मांगों पर ध्यान नहीं दिए जाने पर आंदोलन करने की चेतावनी भी दी है। महिलाओं का कहना है कि ब्राह्मण गली में 8 से 10 दिन के अंतराल पर पानी की आपूर्ति की जा रही है और वो भी निर्धारित समय पर नहीं होती। नियमित रूप से पानी कर जमा करने के बावजूद महीने में केवल 2-3 बार ही पानी मिलने से लोगों में नाराजगी है। महिलाओं ने कम से कम 1 दिन के अंतराल से नियमित जलापूर्ति किए जाने की मांग की है। इसके अलावा क्षेत्र की नालियां गंदगी से भरी हुई है तथा कई स्थानों पर कचरे के ढेर लगे हुए हैं। कचरा वाहन नहीं आने के कारण दुर्गंध फैल रही है। बारिश के मौसम में डेंगू, मलेरिया और अन्य बीमारियों के फैलने का खतरा बढ़ने की भी आशंका है। महिलाओं ने सप्ताह में कम से कम 1 बार नालियों की सफाई, प्रतिदिन कचरा वाहन की व्यवस्था तथा नियमित स्वच्छता अभियान चलाने की मांग की है। ज्ञापन में चेतावनी दी गई है कि यदि समस्याओं का जल्द समाधान नहीं किया गया तो नगर परिषद कार्यालय के समक्ष तीव्र आंदोलन किया जाएगा। इस समय ब्राह्मण गली की महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। बघा, माझं नाव मनीषा मधुकरराव हिवळणीकर आहे। मी राहणार कळमनुरी। ह्या आम्ही ज्या समस्या सीओ साहेबापाशी मांडलेल्या आहेत त्या सीओ साहेबांनी सॉल्व केल्या पाहिजेत। सीओ साहेबांनी स्वतः गाडी घेऊन सगळ्या कळमनुरी मध्ये हिंडून पाहायला पाहिजे। ऑफिस मध्ये बसून जमत नसतंय हे, समजलं का? सगळ्या समस्या आहेत, काय काय म्हणून सांगायच्या? नाली आहे, पाणी आहे, झाडायला नाही, कचरे भरायला येत नाहीत, गाड्या आल्या तर गल्ल्या गल्ली शिट्टी मारत नाहीत, कोणाला समजतात कोणाला समजत नाही। डोक्यावर पोते घेऊन टाकायला जावं लागतं आम्हाला। गावडे ब्राह्मण गल्लीमध्ये राहते। आमच्या गल्लीमध्ये फार पाण्याचा, नाल्याचा आणि कचऱ्याचा समस्या आहेत। आमच्या सगळ्या महिलांना इतका त्या कचऱ्याचा ह्याचा त्रास होते, कुठे काय टाकावं हे समजणे झाले। दारासमोर सगळी घाण होती, त्यामुळे मच्छर वगैरे खूप होत आहेत। नाल्यामुळे ते मुलांचे आरोग्य धोक्याचे ठरलेले आहेत आणि पाणी रेग्युलर नसल्यामुळे ते महिलांना कसं टाइम नसल्यामुळे कुठं कधी कसं जावं, म्हणजे बाहेर जायचं म्हणलं की प्रश्न पडायला की टाइम त्याचा नसल्यामुळे कधी पाणी येते कधी येते, नियमित तर येतच नाही। 8 दिवसाला पाणी येतं त्याच्यामध्ये ते, आणि मग इतकी साठवणही नाहीये महिलांना, त्याच्यामुळे फार महिलांचा गैरसोय व्हायली आहे। आम्ही आज नगरपालिकेमध्ये सर्व महिला मिळून आलो आहोत। आम्ही सगळ्यांनी मिळून आज निवेदन दिलं की आम्हाला सीओला निवेदन दिलं की आम्हाला व्यवस्थित पाणी, कचरा आणि नालीचे जो प्रश्न आहे आमचा तो त्यांनी सोडवावा। तर त्यांनी आम्हाला म्हणजे आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेऊ म्हणून, आणि ते करतोच म्हणले। तर ठीक आहे, आम्ही आज सोमवारी आलो तर अशी आशा धरतो की ते नक्कीच आम्हाला साथ देतील म्हणून, नाहीतर मग आम्ही याच्यावर नक्कीच पुढचा पाऊल उचलू। आमचा कळमनुरी येथे राहतो, आमचा वार्ड क्रमांक 6 आहे। पाणी कधीही वेळेवर येत नाही, म्हणजे पाण्याचा टाइम नाहीये। कधी 7 दिवसाला कधी 8 दिवसाला पाणी येतं। आमच्या पाण्याच्या समस्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत, नाली सफाईच्या समस्या आहेत। इथं कोणताही नगरपालिकेचे कामगार येत नाहीत, पाणी पुरवठाही सुरळीत देत नाहीत। ती आमची मागणी आहे। मागणी काय असेल? आम्हाला वेळेवर, म्हणजे जे पहिले टाइम होते पाण्याचे टाइम बदलू नये आणि कचरा गाडी कमीत कमी 2 दिवसाला तरी यावी आणि नाली सफाई 10 दिवसातून तरी एकदा करावी, कारण बिलकुल 2-2, 4-4 महिने नाली सफाई नाहीये।